नमस्कार मैत्री आणि मैत्रिणींनो. ऑगस्ट महिना सुरू होताच काही दार शांतपणे उघडतात, काही नाती अचानक बदलतात आणि काही संकेत असे मिळतात ज्यांचा अर्थ त्या क्षणी समजत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहत आहात आपल्या चॅनलवर आजचा हा विशेष भाग आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी. ज्योतिषीय परंपरेनुसार ऑगस्ट महिना काहींसाठी आशेचा तर काहींसाठी कठीण निर्णयाचा काळ असू शकतो. काही अनुभव अनपेक्षित वाटू शकतात, पण ते प्रत्येकासाठी सारखेच असतील असं नाही. हे राशी भविष्य, श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 8 घटनांविषयी ज्या या महिन्यात मीन राशीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जर तुमची सुद्धा रास मीन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटची घटना अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरू शकते. आता घटना क्रमांक 1. गुप्त संदेश किंवा अचानक मिळणारा संकेत. ऑगस्टच्या सुरुवातीला तुम्हाला एखादा फोन, संदेश, ईमेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो. पहिल्या नजरेला तो साधा वाटेल, पण त्यामागे एखादी मोठी संधी किंवा एखादा महत्त्वाचा बदल दडलेला असू शकतो. काही मीन राशीच्या व्यक्तींना जुने अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची वेळ येऊ शकते. ज्योतिषीय मान्यता कधीकधी अशा घटना नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवतात. या काळात प्रत्येक माहिती शांतपणे तपासा, घाईघाईत निर्णय घेणे टाळा. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्य बदलणारी गोष्ट मोठ्या आवाजात येत नाही, ती अगदी शांतपणे दार ठोठावते. घटना क्रमांक 2. विश्वासाची परीक्षा. या महिन्यात एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवू शकतो. तुम्ही ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता त्याच्याशी संवादात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक नाते तुटेलच असं नाही, पण कोणावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करण्याची वेळ येऊ शकते. या काळात भावनांपेक्षा संयम महत्त्वाचा ठरेल. रागात किंवा दुखवलेल्या मनस्थितीत मोठे निर्णय घेऊ नका. काही वेळा जीवन आपल्याला लोकांपेक्षा स्वतःला अधिक ओळखण्याची संधी देतं. मीन राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील, दयाळू आणि कल्पक असतात. याच गुणांमुळे ते इतरांच्या भावना सहज समजून घेतात, पण कधीकधी याच संवेदनशीलतेचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. म्हणून या महिन्यात तुमची अंतर्प्रेरणा काय सांगते याकडे लक्ष द्या. घटना क्रमांक 3. रात्री मिळणारे विचित्र संकेत. ऑगस्टच्या मध्यावर काही मीन राशीच्या व्यक्तींना वारंवार एकच प्रकारची स्वप्न पडू शकतात. कधी एखादा जुना रस्ता, कधी एखादे ओळखीचे घर किंवा अनेक वर्षापूर्वी भेटलेली एखादी व्यक्ती. ज्योतिषीय परंपरेनुसार अशा अनुभवांकडे काही जण अंतर्मनाचे किंवा अपूर्ण भावनेचे संकेत म्हणून पाहतात. जर असे काही अनुभव आले तर त्यांना घाबरण्यापेक्षा शांतपणे त्यांचा विचार करा. काही वेळा मन आपल्याला अशा गोष्टींची आठवण करून देते ज्या आपल्याला खूप आधी विसरून गेलेलो असतो. या महिन्यात रात्री उशिरापर्यंत अनावश्यक ताण घेणे टाळा. ध्यान, प्रार्थना किंवा काही मिनिटे शांत बसणे मन स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. एक महत्त्वाची सूचना, जर सतत अस्वस्थता, झोपेच्या समस्या किंवा भीतीदायक अनुभव तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असतील तर त्याकडे केवळ ज्योतिष संकेत म्हणून न पाहता आवश्यक असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आता घटना क्रमांक 4. अचानक बदलणारी आर्थिक परिस्थिती. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक बाबतीत एखादी अनपेक्षित संधी समोर येऊ शकते. अडकलेले पैसे मिळणे, नवीन कामाची ऑफर किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नांचे फळ, अशा प्रकारचे बदल काही जणांना अनुभवायला मिळू शकतात. पण याच काळात मोठ्या खर्चाचाही योग असू शकतो. म्हणून उत्साहात आर्थिक निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पाऊल टाका. काही गुंतवणुकीबाबत सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. आता एक महत्त्वाचा संदेश, प्रत्येक रहस्य भीतीदायक नसतं आणि प्रत्येक धक्का वाईटच असेल असंही नाही. काही घटना आपल्याला सावध करतात तर काही पुढे जाण्यासाठी तयार करतात. आता घटना क्रमांक 5 पाहूयात. लपलेल्या गोष्टी उघड होण्याचा काळ. मीन राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. एखाद्या व्यक्तीचे खरे विचार, एखाद्या व्यवहारामागचे कारण किंवा एखाद्या जुन्या घटनेचे सत्य तुमच्यासमोर येऊन महत्त्वाच्या ठरू शकतात. ज्या नात्यांमध्ये काही काळापासून गैरसमज होते त्यावर चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे.
काही लोकांसाठी जुने नाते पुन्हा जवळ येऊ शकते, तर काहींसाठी एखाद्या नात्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. प्रेम फक्त भावना नाही, तर विश्वास, समजूत आणि एकमेकांचा आदर यावर टिकते. म्हणून या काळात केवळ भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मनाचा ऐका, पण बुद्धीची साथही द्या. एका गुप्त संदेश मीन राशींसाठी. मीन राशीचे लोक अनेकदा इतरांच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजतात. तुमचा स्वभाव मदतीचा असतो, पण ऑगस्ट महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. इतरांना प्रकाश देताना स्वतःचा प्रकाश कमी होऊ देऊ नका. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या आनंदालाही महत्त्व द्या. मित्र आणि मैत्रिणींनो, आता पुढे येणार आहेत सर्वात महत्त्वाचा भाग, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कोणता मोठा बदल होऊ शकतो, पैसा आणि करिअरमध्ये कोणती नवीन दिशा मिळू शकते आणि मीन राशीसाठी नशिबाचा कोणता महत्त्वाचा दरवाजा उघडू शकतो. आता घटना क्रमांक 7, एक मोठा बदल आणि नवीन सुरुवात. मीन राशीच्या काही व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवट नवीन संधी घेऊन येऊ शकतो. काहींसाठी हे बदल करिअरशी संबंधित असतील. काहींसाठी नवीन काम, नवीन जबाबदारी आणि नवीन शिकण्याची संधी येऊ शकते. सुरुवातीला हा काळ थोडा बदल कठीण वाटेल, आणि कारण नवीन सुरुवात आपल्याला जुन्या सवयींपासून बाहेर पडायला शिकवते. लक्षात ठेवा, बीज जमिनीखाली दडलेले असते तेव्हा बाहेरून काहीच दिसत नाही, पण त्याच काळात त्याचा वाढ सुरू असते. तसाच काळ तुमच्यासाठीही असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. आता सावध राहण्याचे संकेत. घरात नवीन संधी आली तर ती प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणताही निर्णय, मोठी जबाबदारी स्वीकारण्याआधी सर्व माहिती समजून घ्या. तुमच्या मेहनतीची किंमत ओळखा. आता घटना क्रमांक 8, नशिबाचा सकारात्मक टप्पा सुरू होण्याची शक्यता. मीन राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्टचा शेवट आत्मविश्वास ठरवणारा ठरू शकतो. ज्या गोष्टी बऱ्याच काळ अडकलेल्या होत्या त्यामध्ये हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण सुधारू शकते. स्वतः बदलण्याचा विश्वास वाढू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षमतेची नवीन जाणीव होऊ शकते. कधीकधी नशीब बदलण्यासाठी परिस्थिती आपली परीक्षा घेते आणि त्या परीक्षेतून बाहेर पडल्यावरच नवीन मार्ग दिसतो. मीन राशीसाठी खास संदेश. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक बदल घाबरण्यासाठी नसतो. काही बदल तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. तुमच्या मनातील सकारात्मक विचार, मेहनत आणि योग्य निर्णय हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण मीन राशीसाठी ऑगस्ट महिन्यातील 8 महत्त्वाच्या घटनांचा हा विशेष प्रवास पूर्ण केला आहे. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे श्रद्धा आणि आत्मचिंतनाचा एक भाग म्हणून घ्या. तुमच्या आयुष्याचे निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. तर मीन राशीच्या जातकांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.